मजबूत रस्त्यांमुळे सावेडी उपनगराच्या विकासाला भैय्यांचा बूस्टर डोस। पूर्वी नगर म्हणजे एक मोठं खेड अशी ओळख जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या या शहराची होती, पण आता हेच शहर स्मार्ट शहराकडे वाटचाल करतंय। सुरुवातीला महापौर म्हणून नंतर 2 टर्म आमदार राहिलेले संग्राम भैय्या अरुण काका जगताप यांनी हे घडून आणलंय। मुख्य शहर असो की सर्व उपनगरे असं सगळ्याच भागात संग्राम भैय्या यांनी दिलेल्या विकास कामांचा शब्द पूर्ण केलाय। वेगाने विकसित होणाऱ्या सावेडी उपनगराला जास्तीत जास्त निधी संग्राम भैय्या यांनी मिळवून दिला। यातून कॉन्क्रीटचे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमुळे विकासाला आणखीनच बूस्ट मिळणार आहे। विकासाच्या वेगावर असलेल्या या उपनगराला संग्राम जगताप यांनी सर्वाधिक निधी मिळवून दिलाय। अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण झाले तर काही ठिकाणी वेगाने काम सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। त्याचप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, क्रीडा, पाणी चौक सुशोभीकरण, अद्ययावत उद्याने, महापुरुषांची स्मारके, हॉस्पिटल, सोलर प्रकल्प, बस स्थानकांचे नूतनीकरण, MIDC मध्ये नवीन कंपन्या आणणं, व्यापार उद्योग व्यवसायांना चालना आणि इतरही खूप काही विकास कामे साकार होत आहेत। काही पूर्ण देखील केले आहेत। काही कामांचा लेखाजोखा आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। सावेडी परिसर हे नगर शहराचं महत्त्वाचं उपनगर आहे। या भागात रहिवासी वस्तीबरोबरच मोठे मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वेगाने वाढले, त्यामुळे या उपनगराचा नियोजनपूर्वक विकास सुरू आहे। आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उपनगरातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली। पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड डांबरीकरण करून मजबूत करण्यात आले। तोपखाना पोलीस स्टेशन ते कुष्ठधाम रस्ता ते गजराज नगर पर्यंतचा रस्ता प्रशस्त आणि मजबूत बनला। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अष्टविनायक अपार्टमेंट आणि टेलिफोन एक्सचेंज BSNL ते पारिजात चौक ते एकविरा चौक, सिटी प्रायव्हेट हॉटेल ते तपोवन अशा रस्त्यांसाठी 6,28,00,000 भरीव निधी मिळालाय। या रस्त्यांच्या कामामुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलून वाहतूक गतिमान होण्यास मदत होणार आहे। याच परिसरातील पाऊलपुदे शाळा ते शिरसाटमळा, सिटी प्रायव्हेट हॉटेल, जुना पिंपळगाव रस्ता हा 31,97,000 रुपयांच्या निधीतून साकारला जातोय। निरंकारी भवन ते गंगा उद्यान या रस्त्याचा कायापालट। प्रभाग क्रमांक 4 मधील प्रोफेसर कॉलनी, चिन्मय शॉपी ते जॉगिंग ट्रॅक, संत निरंकारी भवन ते गंगा उद्यान या रस्त्याचा सुद्धा कायापालट सुरू झालाय। हा मजबूत रस्ता जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा ठरणार आहे। या कामासाठी 4,92,65,000 रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झालाय। तर प्रभाग 4 मधील माऊली संकुल, गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता 12,38,00,000 रुपये निधीतून होतोय। या परिसरात तहसील कार्यालय, तोपखाना पोलीस स्टेशनचा भाग येतो। रस्ता प्रशस्त झाल्याने नागरिकांची चांगली सोय होणार आहे। प्रभाग 4 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील यशवंत कॉलनी, विराज कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे कामे मार्गी लागले। सायदीप हॉस्पिटल जवळ असल्याने या भागात वाहतूक वाढलेली आहे। खराब रस्त्यांमुळे वाहन चालक पादचाऱ्यांची होणारी गैरसोय आता संपुष्टात येणार आहे। या कामांसाठी 2,75,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। बोल्लेगावला कोट्यावधींचा निधी। प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्लेगाव MIDC परिसरात मागील काही वर्षात लोकवस्ती वाढली, त्यामुळे या परिसराच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। या भागातील रस्त्यांसाठी 4,03,00,000चा निधी उपलब्ध झालाय। विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन प्रशस्त रस्ता। नगर आणि सावेडी उपनगराला जोडणारा न्यू आर्ट्स कॉलेज, लाल टाकी ते पत्रकार चौक हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरून मोठी वाहतूक होत असते। हा रस्ता मजबूत आणि प्रशस्त करण्यासाठी 12,97,40,000 रुपयांचा निधी संग्राम भैय्या जगताप यांनी मंजूर केलाय। या रस्त्यावर शाळा, कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत। विद्यार्थ्यांची वाहतूक मोठी असते। हा रस्ता प्रशस्त झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलाय। संग्राम जगताप यांच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे सावेडी उपनगराचा कायापालट होतोय। पत्रकार चौक ते विळदघाट रस्त्याचे रुंदीकरण। पत्रकार चौक ते विळदघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी तब्बल 60 कोटींचा निधी मिळालाय। या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे। संग्राम जगताप यांच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे सावेडी उपनगराचा कायापालट होतोय हे नक्की। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला YouTube आणि सोशल मीडियावर फॉलो करा।